हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि देवपूजा करून झाली माझी। दरवाजामध्ये आज थोडीशी वेगळी रांगोळी काढली। तर कलर जे होते अगोदरचे ते संपवायचे म्हणलेलं होतं मी, म्हणून आज जरासा जास्त वेळ रांगोळीसाठी दिला। तर हा व्हिडिओ आहे रविवारचा, तर मिनी व्लॉग मी अगोदरच अपलोड केलेला आहे। त्यानंतर बनवायचा होता नाश्ता आणि आज रविवार होता त्याच्यामुळे सगळे अजून झोपलेले होते। तोपर्यंत मी माझी बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि व्हिडिओला सुरुवात केली। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करून बघा। तर छान असं ऊन सुद्धा येत होतं, घरामध्ये थंडी वाजते त्यामुळे उन्हाला थोडंसं बरं वाटत होतं। त्यानंतर आजचा नाश्ता म्हणजे 11ला झालेला होता। तर आज नाश्त्यामध्ये रात्रीचा थोडासा शिल्लक राहिलेला भात होता, तर तोच गरम केला आणि त्याच्यामध्ये बघा कांदा वगैरे कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छान आणि टेस्टी लागतो। तर मिरची काय मी घातलेली नव्हती, त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट घालून बाकीचे काय जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। तर नाश्ता बनवून घेतला, खाऊन सुद्धा घेतला। त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि नंतर व्हिडिओला सुरुवात केली। तर आज संडे होता, तर संडे स्पेशल काहीतरी बनवायचं म्हणलं, तर कालच प्लॅन केलेला होता। तर म्हणलं छान गरमागरम बटाटे वडे बनवायचे, तर त्यासाठी मी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे। त्यानंतर ह्यांचा प्लॅन होता पनीर चिली बनवायचा आणि मसाले भात सुद्धा बनवायचा होता। आणि संडे असल्यामुळं आठवड्याचा भाजीपाला आणि त्याच्यानंतर वडापाव बनवायचे होते म्हणल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे पाव, त्यानंतर बन मक्खन, टोस्ट हे सगळं आणलेलं होतं। तर आता नाश्त्याची सोय सुद्धा झालेली होती सकाळची। त्यानंतर जो भाजीपाला आणलेला होता तर तो म्हणला आता काय लगेच नको ठेवायला, नंतर ठेवूया, कारण भाजीपाला ठेवायचं म्हणलं की खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, नीट व्यवस्थित सगळं निवडून ठेवायचं म्हणल्यानंतर फ्रीजमध्ये आणि धुवून हे ठेवायला लागतं, तोपर्यंत स्वयंपाकाला लेट होतोय। आणि आज बनवायचं होतं वडापाव, पनीर चिली, त्याच्यानंतर मसाले भात, त्याच्यामुळे खूप वेळ होईल म्हणून म्हणलं चला बनवून घेऊया अगोदर। त्यानंतर इथे मी बटाटे शिजवून घेतले, स्मॅश करून ठेवले आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं अद्रक, म्हणजे न कळत अद्रक टाकलेलं होतं। तर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर फोडणी दिली। तर कढीपत्ता काय नव्हता त्याच्यामुळं तेल, जिरे, मोहरी आणि मिक्सरमधून जे बारीक करून घेतलेली होती मिरची, तर त्याची फोडणी दिली आणि मस्त बटाट्याची भाजी बनवून घेतली। तर पनीर चिली बनवण्यासाठी इथे मी पनीर चिली मसालाचा रेडीमेड जो मसाला आहे तर तो यूज केलेला आहे। थोडंसं गरम पाणी केलेलं होतं, थंड पाणी केलं तरी सुद्धा चालतं, पण पहिल्यांदा म्हटलं गरम पाणी थोडंसं करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये पनीर थोडंसं जास्त होतं म्हणून 2 पॅकेट गरम पाण्यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर इथे भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या होत्या। तर तुम्ही पनीर अगोदर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून वगैरे फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालतं आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट मिक्स करून हे केलं तरीसुद्धा चालतं। तर इथे कुकरमध्ये मसाले भातसुद्धा बनवून तयार झालेला आहे। तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि शिमला मिरच, त्याच्यानंतर कांद्याची पात आहे तर ती कट करून घेतलेली भाजून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घातले आणि मिरचीसुद्धा। ते जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा लाल तिखट ॲड करू शकता। तर आता इथे पनीरला जोपर्यंत लाल असा कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि पनीर चिली आम्ही पहिल्यांदाच बनवत आहे आणि रेसिपी म्हणलं तर जे आपण मसाल्याचं पॅकेट आणलेलं होतं तर त्याच्या पाठीमागं दिलेलं असतं, तर त्याच्यावरतीच बघून बनवलेलं आहे। तर इथे बघू शकता भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जे गरम पाण्यामध्ये मसाला मिक्स करून ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये ॲड करून 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे। तर पनीर चिली बनवून घेतलं आणि लगेच गरमागरम खाऊनसुद्धा घेतलं, कारण नंतर बनवायचे होते वडापाव। तर वडापाव बनवायसाठी इथे मी भाजी अगोदर बनवून ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं मक्याचं पीठ घातलेलं होतं आणि कॉर्नफ्लॉवर। एखाद्या वेळेस वडापाव बनवले की नरम पडतात म्हणून म्हणलं थोडंसं मक्याचं पीठ घालून बघूया, तर त्याच्याने असं क्रिस्पी झालेले होते आणि एकदम टेस्टीसुद्धा झालेले होते। त्याच्यामध्ये मिरची काय जास्त घातली नाही, कारण श्री पण खायचा होता आणि त्याला वडापाव आवडतं, त्याच्यामुळं म्हणलं मिरची नको जास्त घालायला, जास्त तिखट करायला। तर आणि इथे वडापाव पण भेटत नाही त्याच्यामुळं मग घरामध्येच बनवायला लागतो। गावावरून आल्यापासून काय बनवलं नव्हतं वडापाव हे काय, तर म्हटलं चला घरामध्ये बनवूया। छान असे झालेले होते, तर इथे तुम्ही बघू शकता।
आणि वडापाव खाल्ले, पनीर चिली खाल्लं आणि जो मसाले भात बनवलेला होता तो आहे असाच राहिला. आणि रात्रीचे 10:30 वाजलेले होते. तोपर्यंत माझं सगळं काम आवरून झालेलं होतं. भांडी वगैरे सगळी घासून ठेवली. ऐसरीचं चालू होतं पळायचं इकडं तिकडं. आणि रात्री लवकर आवरून जरी झालं तर तो काही लवकर झोपत नाही. 11-12 वाजते त्याला, कारण दुपारी 1-2 तास त्याची झोप होते, त्याच्यामुळं रात्री काही लवकर झोपत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. सोमवार होता आणि जो रात्रीचा मसाले भात शिल्लक राहिलेला होता तर तोच मी गरम केला आणि नाश्त्यासाठी खाल्ला. त्यासोबतच दुधावरची साय काढून ठेवली अगोदर आणि नंतर गरम व्हायला दूध ठेवलं आणि ती साय पण भरपूर येते. हॅलो, हाय कर. तर आम्ही आता आवरले आणि श्रीला आणायला जायचंय स्कूलमध्ये आणि माझं थोडंसं काम पण होतं. ब्लाउज शिवायचा होता मला, तर मी म्हणलेलं होतं की दुसरा ब्लाउज मला शिवायचा आहे. उर्वी बघा कशी करते. तर आलाय जरा व्यवस्थित म्हणून म्हणलं दुसरा एक आहे, तर त्याच्यासाठी मला अस्तर आणायला जायचंय. तर ब्लाऊज शिवायचा होता म्हणून अस्तर आणायला जायचं होतं आणि श्रीला पण येता येता घेऊन येऊया म्हणलं. तर उर्वीची बघा कशी नाटकं चालू आहेत. तर टिक्का लावायचा अजून राहिलेला होता तिचा आणि आज वेगळीच तिची नाटकं चालू होती आणि माझं लक्ष तिच्याकडेच होतं. तर चला म्हणलं श्रीला घेऊन पण येऊया आणि सामान पण घेऊन येऊया. तर आज चहा थोडा जास्तच बनवलेला होता, कारण काल जे बन मक्खन आणलेले होते तर तेच खायचे होते म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.